नमस्कार. संदेश यूट्यूबवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्र सध्या एका प्रकरणानं ढवळून निघालेला आहे. नाशिक येथील तथाकथित कॅप्टन अशोक खरात याच्या प्रकरणाने खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात मोठी खळबळ उडालेली आहे. देव, धर्म, भविष्य आणि श्रद्धा यांचा आधार घेत समाजात प्रतिष्ठा निर्माण करून त्याच श्रद्धेचा गैरफायदा कसा घेतला जातो याचं हे जिवंत उदाहरण आहे. भोळ्या भाबड्या महिलांचे लैंगिक शोषण करणे, उद्योजकांना ब्लॅकमेल करणे आणि साधेसुधे नाही तर करोडो रुपयाचं ब्लॅकमेलिंग करणे म्हणजे ही साधी गोष्ट नाही. या प्रकारामुळं केवळ एका व्यक्तीचा पर्दाफाश झालेला नाही तर समाजामध्ये खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धेची ही भयावह वास्तव स्थिती आहे. असे कॅप्टन खरात केवळ नाशिक किंवा सिन्नर तालुक्यात नाही तर हे करमाळा तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या बहुतांशी गावामध्ये आहेत. आता कॅप्टन अशोक खरात हा मर्चंट नेव्हीत सेवा केलेला माणूस होता. अंकशास्त्राने ज्योतिषशास्त्राचा जाणकार म्हणून तो मिरवत होता. एवढंच नाही तर तुमचं भविष्य बदलून देतो, संकट दूर करतो, विशेष पूजा करतो, अशा वेगवेगळ्या बाबी सांगून तो अनेकांना गोड बोलायचा, आपल्या जाळ्यात ओढायचा. महिलांवरती तो एक अशा पद्धतीनं एक मोहिनी टाकायचा की शब्दाच्या जाळ्यात त्यांना गुंतवायचा, गुंगीचं औषध द्यायचा, त्यातून लैंगिक शोषण आणि त्यातून छोट्या कॅमेऱ्यातून अदृश्य म्हणजे न दिसणाऱ्या कॅमेऱ्यातून व्हिडिओ शूटिंग घ्यायचा आणि तोच व्हिडिओ त्यांना दाखवून त्यांच्याकडून ब्लॅकमेल करणं. एवढंच नाही तर आपण हनी ट्रॅप म्हणतो अशा पद्धतीचे प्रयोगही या माणसाने केलेले आहेत आणि उद्योजकाकडून त्यांनी करोडो रुपयाच्या या ठिकाणी माया जमा केलेल्या आहे. या अशोक कॅप्टनचा जर आपण विचार केला तर हा कॅप्टन इतका पुढे गेला होता की राज्यातले मंत्री, उपमुख्यमंत्री, वेगवेगळ्या क्षेत्रातले IAS, IPS अधिकारी आणि आपण तर आता पाहतोय की रुपाली चाकणकर यांना याच भोंदूमामामुळं राजीनामा द्यावा लागला आहे. हा माणूस मुंबईला जर गेला तर पंचतारांकित हॉटेलमध्ये VIP लाईनीतून प्रवेश करत होता. एवढंच नाही तर तो म्हणजे अतिशय हायफाय अशा पद्धतीनं राहायचा. हे जे आपण आमदार, मंत्री, अमुक असे जे मोठे उच्चभ्रू लोक म्हणतो ते उच्चभ्रू लोक जे होते ते हे लोक या अक्षरशः याच्या पायावरती लोळण करत होते, लोळण घेत होते, अशी असणारी स्थिती आहे. आणि याचे व्हिडिओ बनवणं, समाजात टाकणं आणि समाजामध्ये मी एक वेगळा माणूस आहे, मी एक देव माणूस आहे, लोक माझ्याकडे कसे येतात हे अशा पद्धतीनं हा माणूस दाखवत होता. पण या माणसानं एका तरुणीला म्हणजे फसवलं म्हणण्यापेक्षा उद्योगपतीच्या जाळ्यात टाकलं आणि उद्योगपतीला ती तरुणी गरोदर आहे असं म्हणून 20 कोटी रुपये घेतले आणि 1 रुपयाही त्या तरुणीला दिला नाही. म्हणजे असे अनेक प्रकार या कॅप्टनने बनवलेले आहेत. आणि जसं म्हणतात दिव्याखाली अंधार असतो किंवा प्रत्येक व्यक्तीला एक सावली असते, अशाच पद्धतीची ही सावली या कॅप्टनला नडली. ऑफिसमधल्या दोघा तरुणांना हा प्रकार सहन झाला नाही, कारण हा प्रकार केवळ समाजात नव्हता तर या कर्मचाऱ्यांच्या घरापर्यंत हा प्रकार गेलेला होता. आणि त्यामुळं या लोकांनी त्याचे जे काही व्हिडिओ होते किंवा त्याचे ज्या काही क्लिप्स होत्या, CCTV कॅमेऱ्यातले काही त्यातले फुटेज होते, हे व्यवस्थितरित्या काढलं आणि मग त्यांनी याच बाबाची जी आवृत्ती होती ती त्यांना सुरू केली आणि कॅप्टन खरातला ब्लॅकमेलिंग सुरू केलं. आता हे ब्लॅकमेलिंग सुरू केल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला
आता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या आत यांनी उच्च न्यायालयामधून जाऊन अटकपूर्व जामीन मिळवला आणि त्यानंतर हे थेट कुठे गेले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले आणि ही सर्व हकीकत सांगितल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या सर्व गोष्टी सांगितल्या आणि गेल्या 2 महिन्यापासून हे सर्व चित्र सुरू होतं. दरम्यानच्या कालावधीत यामध्ये एका महिलेने तक्रार दाखल केली आणि 17 मार्चला पहाटे 4 वाजता या कॅप्टन खरातला पोलिसांनी अटक केली. नुसतीच अटक केली नाही तर त्याच्याकडं 58 व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह जप्त केला की हा या महिलांचे अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवत होता आणि ब्लॅकमेल करत होता. असे अनेक प्रकार या निमित्तानं चव्हाट्यावरती आलेले आहेत. आता खरा प्रश्न हा नाशिक जिल्ह्याचा आहे का, तर केवळ हा नाशिक जिल्ह्याचा एकट्याचा प्रश्न नाही. ही कॅप्टन संस्कृती केवळ नाशिक जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचे कॅप्टन खरात आहेत. कुणी घराघरात जाऊन पूजा सांगतात, कुणी अपार्टमेंटमध्ये बसून हजारो रुपये घेऊन भविष्य सांगतात, कुणी आश्रमात बोलवतात, हात पाहायला 21,000 रुपये आगाऊ घेऊन 10 दिवसाची अपॉइंटमेंट देतात, महिलांना एकांतात बोलून उपाय सांगतात. विशेष म्हणजे अशी भोंदूगिरी करणाऱ्यामध्ये काही महिलासुद्धा सक्रिय आहेत. म्हणजे तुमचं नशीब बदलून देतो, तुमचं भविष्य बदलून देतो, तुमची जादू उतरवतो, तुमची संतान प्राप्ती तुम्हाला करून मिळवून देतो. अशा अनेक प्रकारे असणारी जे आश्वासनं आहेत अशी आश्वासनं देऊन हे लोक समाजामधलं असणारं जे चित्र आहे हे समाजातलं चित्र बिघडवण्याचं काम करत आहेत. आता अशा स्थितीमध्ये खऱ्या अर्थानं हेच लोक जबाबदार आहेत का, नेमकं काय आहे, तर कधीतरी आपण विचार केला पाहिजे. यामध्ये सर्वात जास्त त्या व्यक्तीपेक्षा आपण जबाबदार आहोत. कारण या लोकांपर्यंत जाण्याचं कार्य आपण करतो, पैसे देण्याचं काम आपण करतो. साधी गोष्ट आहे, या जगामध्ये कोणीही कोणाचं भविष्य सांगू शकत नाही. ज्योतिषशास्त्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीनं नव्हे समाजाच्या सर्वांच्या दृष्टीनं खोट्या आहेत. आता जर खरोखरच ज्योतिषशास्त्र असतं आणि भविष्य कळत असतं तर मला सांगा तुम्ही, गेल्या 15 दिवसामध्ये या राज्यातले अनेक ज्योतिषकार हे दुबईला ज्योतिष परिषदेसाठी गेले होते आणि यायच्या अगोदर इराण अमेरिका या युद्धामध्ये त्या ठिकाणी त्या दुबईवरून येणारे विमान थांबले आणि हे लोक तिथं अडकले. जर खरंच यांना भविष्यवाणी कळत असते, जर यांच्याकडे ज्योतिषशास्त्र असतं म्हणजे खऱ्या अर्थानं ते कळत असतं भविष्य, तर हे तिकडे गेलेच नसते. गेले असते तर अगोदर निघाले असते, 2 दिवस अगोदर निघाले असते, मग परिषद सोडून दिली असते. एवढंच काय, हा जर खरातला हे सगळं कळत असतं तर खरातला अटक कधी होणार हे कळलं असतं ना. ते अटक म्हणजे पोलिसाच्या ताब्यात काय गेला. करमाळा तालुक्यामध्ये पण अशाच पद्धतीचा एक प्रयोग झाला होता, त्यांना पण पोलिसांनी पकडलं. ते पण भविष्य सांगतात आणि भविष्य सांगतात, पण त्यांना पण कळलं नाही की पोलीस कधी येऊन पकडणार आहेत म्हणून. तरीसुद्धा जामिनावर सुटल्यानंतर, अजून केसचा निकाल व्हायचा आहे, जामिनावर सुटल्यानंतर सुद्धा लोक अजूनही अशाच पद्धतीनं जर जात असतील तर त्या माणसाची चूक नाही, जाणाऱ्यांची चूक आहे. हे आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळं जनतेने आणि पोलिसांनी फार महत्त्वाची भूमिका घेतली पाहिजे. जनतेने जागरूक झालं पाहिजे आणि पोलिसांनी अशा बाबतीमध्ये म्हणजे अशोक खरात इतकं मोठं प्रकरण झाल्यानंतरच पोलिसांनी कारवाई करायची, हे पूर्ण चुकीचं आहे. यामध्ये जिथं जिथं अंधश्रद्धा घडते, फसवलं जातं, लुटलं जातं, अशा ठिकाणी पोलिसांनी स्वतः लक्ष घेतलं पाहिजे. कारण हा आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जो कायदा केलेला आहे या कायद्याचा कुठंतरी वापर झाला पाहिजे. दुर्मिळ सुद्धा एकही यामध्ये खटला दाखल होत नाही, ही बाब पोलिसांनी लक्षात घेतली पाहिजे. पोलिसांनी अशा भोंदूवर वेळी जर कारवाई केली
तर भविष्यामध्ये असे होणारी लूट, होणारा त्रास आणि मग सर्वांनाच होणारी जी अडचणीची बाब आहे, ही बाब तात्काळ संपू शकते. त्यामुळं आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की श्रद्धा ठेवली पाहिजे, पण अंधश्रद्धा नको. श्रद्धा ही आपल्या संस्कृतीचा आधार आहे, पण अंधश्रद्धा ही समाजासाठी घातक आहे. कारण कॅप्टन खरातसारखे हे जे लोक आहेत, हे लोक या अंधश्रद्धेच्या माध्यमातून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात. जर आपण आज जागे झालो तर उद्या अशा घटना घडणार नाहीत. नाहीतर हे कॅप्टन खरात घराघरापर्यंत येतील आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतील. त्यामुळं देवावर विश्वास ठेवा, पण भोंदूवर नाही. प्रश्न विचारा, स्वतःला विचारा, समाजाला विचारा आणि काय आहे सत्य जाणून घ्या. त्यामुळं सावध राहणं हीच खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. यापेक्षा जास्त न बोलणे योग्य. नमस्कार.